आपल्या उंच मजबूत बांध्याचे पाहूया. सूचना आहे वेल्या बाबू अभिषेकांच्या वतीनं पुढील समोर सामने 7-5 होणार आहेत याची नोंद घ्यायची आहे. खूप उशीर झाला संपूर्ण स्पर्धेला, तरी पुढील सर्व संघ सामने जे आहेत ते 7-5 होणार आहेत त्याची नोंद घ्यायची. सर्व संघ नायक आणि कोचानी प्रत्युत्तर आपण पाहतोय. नागाव संघाचा हा चढाईपटू दावा करतोय, मांडी मारतोय, पंचांचा निर्णय मात्र अंतिम राहील. आणि शहापूर संघाचा एक उगवता सितारा जर्सी नंबर 45 एक युवा चढाईपटू सज्ज होतोय मैदानामध्ये नागाव संघाच्या. 6चा डिफेन्स आहे, बोनस अवेलेबल आहे. बोनस घेणार की टच पॉइंट घेणार आणि काय उडी मारली, खाद्याचा असरा घेऊन बॅक उडी मारली आणि एक पॉइंट घेतला जर्सी नंबर 45. त्या ठिकाणी मध्यांतर होतोय मैदान क्रमांक 2. लोकल बॉईज द्या, पुढचा संघ द्या मैदान क्रमांक 2. आणि जर्सी नंबर 11 एक अनुभवी प्लेयर, एक अनुभवी कास्ट लाभलेला हा प्लेयर जर्सी नंबर 11 नाव मात्र आम्हाला माहित नव्हतं. एक सुंदर चढाई होते, पाहतो या ठिकाणी सहज घेण्याचा प्रयत्न केला. नागाव संघाचे कॉर्नर नाही, परंतु जर्सी नंबर 11 मध्ये चुस्त आणि मस्त प्रथमतर पुन्हा अतिशय सुंदर ज्याची बॉडी लँग्वेज, कबड्डीला साजेशी अशी बॉडी लँग्वेज हा नागाव संघाचा चढाईपटू आपल्या ताकदीचा उपयोग आपल्या संघासाठी कितपत करणार आहे. 7चा डिफेन्स आहे, बोनस अवेलेबल आहे, बोनस पॉईंट घेणार. एक चांगली सुरुवात पाहतो दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. दोन्ही मजबूत संघ आहेत, दोन्ही ताकदवर संघ आहेत आणि या ठिकाणी पाणी मारतोय, दावा करतोय आणि पंचांचा इतरेची वाट बघतोय आणि खेळाडू मात्र बाहेर होतोय आणि एक पॉइंट नागाव संघासाठी. जर्सी नंबर 45 पुनश्च सज्ज होतो एक युवा चढाईपटू. काय कबड्डी असेल, काय रनिंग असेल, काय हँडटच मारण्याचा प्रयत्न, पंच मात्र लक्ष आहे. मित्रांनो, पंच आपला निर्णय देतील या ठिकाणी नाही. हँडटचचा एक सुंदर प्रयत्न होता, रनिंग हँडटचचा प्रयत्न होता, अतिशय सुंदर स्पीड घेतला आणि हँडटच करण्याचा प्रयत्न केला. त्याला एक छोटा चढाईपटू, छोटा परंतु मस्त, असे चुस्त आणि असे चुस्त आणि मस्त चढाईपटू. काही मैदान हलत होतोय, काही मैदान धावपट होतोय, परंतु कोणत्याही पॉइंट मध्ये मात्र कन्वर्ट करता येत नाही, पॉइंट घेता येत नाही आणि पुन्हा आपल्या मैदानामध्ये पुन्हा जर्सी नंबर 45 सज्ज होतोय. आणि आता मात्र 4चा डिफेन्स आहे, 4च्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी दमछाक करावी लागते, परंतु दमछाक न करता सहज करता पॉइंट घेतोय. मस्त प्रेक्षकांना मात्र खुश करून टाकतोय जर्सी नंबर 45 आणि लोकल बॉईज मात्र एन्जॉय करतायत, मजा करतायत. सर्वही सारा संघ वर्सेस नूतनचे दोन्ही संघ आनंद रीतीने हा खेळ करत आहेत, एक मजा घेत आहेत. या ठिकाणी 7चा डिफेन्स आहे जर्सी नंबर 1 साठी, परंतु काही न करता विश्रांती परत येतोय आणि मैदान क्रमांक 1 मात्र सज्ज होतोय चोरससाठी. आणि या ठिकाणी टाइम ऑफ होतोय मैदान क्रमांक 1 मध्ये. टाइम ऑफ मध्ये काहीसं प्लॅनिंग ठरतोय, काहीसं रणनीती ठरली जाते. दोन्ही कोच आपल्या संघाला काटकसरीने देत आहेत आणि त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 मात्र जर्सी नंबर 1 पुनश्च चढाई करतोय आणि या ठिकाणी बोनसचा अटॅक करतोय आणि एक पॉइंट मागे चढा जाण्याच्या नादामध्ये कॉर्नर मात्र गाळत होतोय. त्याला प्रत्युत्तर जर्सी नंबर 15 आणि आपला पुन्हा जातोय जर्सी नंबर 45 एक चुस्त आणि मस्त असलेला चढाईपटू. काहीसं मैदान मात्र हलतोय. 4चा डिफेन्स आहे, 4च्या डिफेन्स मध्ये पुन्हा रनिंग हँड टच मारण्याचा प्रयत्न करतो आणि सुंदररित्या जबरदस्त चढाई करतोय जर्सी नंबर 45. आपल्या संघाला नावाचं नाव निश्चित शहापूर संघाचं या पॉइंट नाही 45 आणि पुन्हा प्रत्युत्तर पुन्हा एक उमदा मजबूत शरीर आपला हा चढाईपटू पाहतोय आपण नागाव संघाकडून. त्या ठिकाणी मात्र सुंदर पकड लागते कॉर्नर करून दुसऱ्या चेर संघाच्या चढाईपटूला आणि पुनश्च एक पॉइंट मिळतोय तळपदेवी सारा संघासाठी. आपण पाहतोय दोन्ही मराठी संघ आमने सामने शहापूर वर्सेस नागाव दोन्ही मोठे संघ आहेत.
दोन्ही अलिबागमधील संघ आहेत ज्याची ओळख आपण पाहतोय रायगड जिल्ह्याची पंढरी म्हणाला अलिबाग तालुक्याला आणि प्रत्येक गावोगावमध्ये असे मराठी संघ आहेत आणि त्याच मध्ये हे दोन संघ शहापूर वर्सेस नागाव. त्या ठिकाणी आघाडी दिसते मला वाटतं शहापूर सराव संघाची. आणि नागाव संघाचा हा तडाखा पुनश्च तोडण्यासाठी सज्ज होतोय. 7च्या डिफेन्स मध्ये बोनस अवेलेबल आहे. बोनस घेण्याचा प्रयत्न करणार की टच पॉइंट घेणार. टच पॉइंट मात्र घेतोय शहापूर संघ जर्सी नंबर 45. आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करणार की डिफेन्स मध्ये गारद होणार. डिफेन्स मात्र सज्ज होतोय. अनुभव आहे दोन्ही संघाकडे, परंपरा आहे दोन्ही संघाकडे आणि पुनश्च जातोय जर्सी नंबर 11. आता मात्र एक अनुभवी प्लेअर मैदानामध्ये सज्ज होतोय. या ठिकाणी मात्र नूतन चेअर संघ प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नाची परीकाष्ठा करावा लागेल. नूतन संघ चेअर संघाला त्यांना आपला खूप मोठा आहे, खूप पुढे गेलेला आहे. डॅश पाहतोय नागाव संघाकडून. आणि पुन्हा एक युवा चढाई सज्ज होतोय. हा चढाई बनतो मैदानामध्ये येतोय शहापूर संघाच्या मैदानामध्ये. आणि आता मात्र काहीशी चिवरस पाहायला म्हणजे 6चा डिफेन्स आहे. बोनस अवेलेबल आहे पण या छोट्या रायडरला बोनस देणार की नाही. नूतन संघ चेअर मात्र प्रयत्न करतोय. आपला संघ खूप पिछाडीवरती आहे. जर आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर एक मल्टीवेड मारावी लागेल, सुपर वेळ मारावी लागेल. आणि शेवटची काही मिनिटांचा इशारा पंचांकडून आलेला आहे. त्या ठिकाणी पुनश्च टाइम ऑफ घेतोय नागाव वर्सेस शहापूर. या ठिकाणी पुण्याच्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत या मैदान क्रीडा नगरीमध्ये. दरवर्षीप्रमाणे ही कबड्डी स्पर्धा पाहतोय आपण सलग 24 वर्ष या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी सर्व ग्रामस्थ असतील. आणि वाव सुंदर अंगावरती येणारा प्लेअर आपल्या छातीवरती घेतला आणि मध्यरेषा गाठली जसे नंबर 45. सुंदर चढाई साजेशी प्रेक्षकांना खुश करायची चढाई आपण पाहतोय शहापूर. आता मात्र या प्लेअरला एकतर गडी घेऊन जावं लागेल किंवा गडी स्वतःला बलिदान द्यावं लागेल. मग आता बलिदान देणार की गडी घेऊन जाणार. करूया मरो थर्ड रे एक तर मारा किंवा मारा. मग मारणार की स्वतः गारद होणार. जर्सी नंबर नागाव संघाचा हा चढाई बनतो. आता आपल्या ताकदीचा वापर करणार की घेरावामध्ये गारद होणार. घेराव मात्र सेंटर मधला जर्सी नंबर 5 साठी या ठिकाणी बोनसचा आयटम करून झाला परंतु घेराव आला. घेराव प्रयत्न केला, ताकदीचा वापर केला आणि ताकद मात्र सक्सेस होते आणि पुनश्च 2 पॉइंट मिळत आहेत जर्सी नंबर 5 साठी नागाव संघासाठी. मध्यंतर बघा मित्रांनो, तात्काळचे सामने आहेत, पटापट सामने संपणार आहेत. याचं नियोजन आपण अभ्यास करायचं आहे. राऊंड नंबर 2 यानंतर होणारा सामना जय भवानी भिलवाडी विरुद्ध बापूजी देव शिरगाव असा सामना होईल. दोन्ही संघांनी गडवेशात उपस्थित राहायचं आहे. राऊंड नंबर 2 वर सामना संपतात जय भवानी भिलवाडी विरुद्ध बापूजी देव शिरगाव असा सामना होईल. चला मैदान क्रमांक 1 साठी सुद्धा आपण सामना द्यायचा आहे. मध्यांतर झालेला आहे आणि पाहतोय मध्यांतर झालेलं मैदान क्रमांक 1 वरती 8 आणि 7 8 पॉईंट कोणाचे फक्त एक नाव मात्र एक गुणाची आघाडी आहे ठिकाणी शहापूर संघाची. दोन्ही गलांचे संघ दोन्ही तेवढ्या ताकदी संघ दोन्ही संघाला प्रतिस्पर्धी संघाचा अनुभव आहे. कोणाची खेळी कशी आहे, कोण डिफेन्स मध्ये माहीर आहे, कोण तळेमध्ये माहीर आहे. दोन्ही संघातील सुवर्ण संधी संध्या कुटांकर यांच्याकडे 200 रुपये 2 पॉईंट मारले प्रति पॉईंट 100 रुपये. पण एका तळे 2 पॉईंट मारा. सिंगल पॉईंटला बक्षीस नाही आहे. कुटांकर दोन्ही ग्राउंडसाठी आता दोन संपलेला आहे मैदान पण ठीक आहे. दोन्ही ग्राउंडसाठी संजय भाऊकडनं 200 रुपये 2 पॉईंट मारा 200 रुपये कमवा.
चला ग्राउंड नंबर 2 वर बापूजी देव शिरगाव विरुद्ध बिरवाडी दोन्ही संघाने ताबा घ्या. एका चढवून 2 पॉइंट संजय भोरकडे 200 रुपये आले. जो कोण संजय कुटारकर ना संजय कुटारकर यांच्याकडे संध्या कुटारकर यांच्याकडे 200 रुपये आहेत. एका चढवून 2 पॉइंट मारा 200 रुपये कमवा. तर जयभवानी बिरवाडी वर्सेस नागाव वर्सेस आपण पाहतो शहापूर संघ दोन्ही बलाढ्य संघ. स्कोरवर जर बघितला तर 8-7 चा हा सामना आहे. आता मात्र जर्सी नंबर 7 चढाईसाठी सज्ज होतोय. लाईन टच करतोय आणि ग्राउंड नंबर 2 वर संपलेल्या सामन्यामध्ये नूतन क्रीडा मंडळ चेहरे विरुद्ध आई सार्वजनिक क्रीडा मंडळ साळाव यामध्ये साळाव हा संघ 24 गुणांनी विजयी झाला आहे. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. चला ग्राउंड नंबर 2 वर बिरवाडी विरुद्ध बापूजी देव शिरगाव आपला संघ उपस्थित करा. पुण्याच्या थर्ड साठी मात्र जातोय छोटा कळईपट्टू. या ठिकाणी 5 डिफेन्स आहे. बोनस अवेलेबल आहे. टच पॉइंट घ्यावा लागेल. टच पॉइंटला काय होणार? डॅश होणार. डॅश सुंदर डॅश अतिशय खोलवर चढाई केली होती छोट्या चढाईपट्टू. या ठिकाणी शहापूर या चढाईपट्टू हा चढाईपट्टू अतिशय माहीत आहे. अतिशय चुस्त अतिशय मस्त आहे. हे बघितलं चुस्त आणि मस्त असते हा चढाईपट्टू. राऊंड नंबर 1 वर यानंतर होणारा सामना जय हनुमान मेंदरी श्रीवर्धन विरुद्ध वादळ हरिकवाडा मुरुड. मला श्रीवर्धन विरुद्ध मुरुड अशी लढत होणार आहे ग्राउंड नंबर 1 वर. आणि ग्राउंड नंबर 2 वर चला यजमान बापूजी देव शिरगाव विरुद्ध बिरवाडी. दोन्ही संघांनी गावाचा ताबा घेत आवडतो. चला शिरगाव संघ ग्राउंड नंबर 1 वर यानंतर होणारा सामना जय हनुमान मेंदरी श्रीवर्धन विरुद्ध वादळ हरिकवाडा मुरुड. नंबर 45 सुंदर स्पीड अतिशय चित्याच्या वेगाने चढाई करणारा हा चढाईपटू जर्सी नंबर 45 शहापूर. आणि 2 पॉइंट मारले 200 रुपये बक्षीस. जर्सी नंबर 45 क्षणी आपण घेऊन जायचं आहे. आणि आता मात्र 75 पुन्हा एकदा नागाव संघाकडून जर्सी नंबर 45 आपले 200 रुपये सामना संपत क्षणी आपण घेऊन जात आहे. संध्या कुटारकर यांच्याकडनं आपल्याला काढले आणि सुपर या बलाच्या प्लेयरला रस्त्यामध्ये सांगू शकत नाही कोणता संघ विजय होईल कुठला संघ पराजय होईल. यजमान संघ होते जयभवानी बिरवाडी संघ 2 कडे रवाना आहे. जरा मला नागाव संघाच्या खेळाडूला प्रथम उपचार अतिशय जबरदस्त पकड जपड आंतर आणि पकड तिन्ही गुण वापरून सुपर टॅकल केला. ते नागाव संघाने जबरदस्त दोन्ही तुल्यबद्ध संघ मजबूत संघ अलिबाग तालुक्यातील नावाजलेले संघ. आणि यानंतर होणारा सामना तिथे ग्राउंड नंबर 1 वर जय हनुमान मेंदळी श्रीवर्धन विरुद्ध वादळ खारीपाडा मुरुड गंजिरा. दोन्ही संघाने ताबडतोब गणेशच्या तयार आहे. ग्राउंड नंबर 1 वर चला बापूजी देव शिरगाव यजमान संघ विरुद्ध बिरवाडी. दोन्ही संघांनी ग्राउंडचा ताबा घ्या. ग्राउंड नंबर 1 वर सुरू असलेला सामना नागाव विरुद्ध शहापूर तुल्यबल्य मजबूत संघ आणि चढाईवर आलेले आहे. एक यशस्वी चढाई 72 45 नंबर जर्सी खेळलेला चित्ता आणि असा तोडतोड करून प्रत्येक चढाईत 1-2 घेऊन आपला संघ शहापूर संघ विजयाच्या शिखरावर नेऊन ठेवणारा प्रत्येक
चिमटा आपल्या शहापूर संघाला कामी येतो. 45 नंबर जर्सीचा बाहेर वेग अगदी राजधानी एक्सप्रेस सारखा मैदानात येतो आणि गडी टिपून घेऊन जातो. तो म्हणजे शहापूर संघाचा खेळाडू. आणि पुन्हा एकदा तो चढाई तुम्ही असा चित्त्याच्या वेगाने आणि मला वाटतं रिकाम्या हाताने परतला त्यांना प्रतिउत्तर नागाव संघाचे 9 नंबरचे खेळाडू. सुपर रेड आहे, दोन रेड आहे. एकतर पॉईंट घ्या किंवा पॉईंट द्या. आता पॉईंट घेण्याचे पॉईंट घेणार ताकदीचा पुरेपूर वापर करण्याचा निश्चित प्रयत्न होता. तो प्रयत्न मात्र अयशस्वी ठरतोय आणि पंपांची विसर वाटतंय आणि डिफेन्स पाहतोय शहापूर संघ. पदोत्तर पुन्हा जस्ट नंबर 11. आता वनमॅन आर्मी वनमॅन शो पाहतो आपण या ठिकाणी. तर या यजमान संघ आपण त्वरित फायनलकडे यायचा आहे. जयभवानी बिरवाडी वर्सेस यजमान संघ बापूजीदेव शिरगाव फायनलकडे या. गणेश भगत वाक्याचे गणेश भगत कोणी वाक्याचं प्रतिनिधी असतील तर ताबडतोब स्टेजवर या. गणेश भगत आपण संघाचं नाव दिलं एकदा भेटून जा. वळके वळके संघाचे प्रतिनिधी गणेश भगत कुठे असतील तर त्यांनी ताबडतोब स्टेजशी संपर्क साधा. आपण मला वाटतं पहिला नाव दिलाय अजूनपर्यंत तुमचा पत्ता नाही. सभा मैदान क्रमांक 1 साठी सध्या शेवट आणि अंतिम विभाग माधव खाली गोळा संघ वर्सेस मेंढडी दोन्ही संघासाठी शेवट आणि अंतिम विभाग. राऊंड नंबर 2 वर चला यजमान संघ शिरगाव ताबडतोब चला. शेवटचा मिनिट आपल्याला राऊंड नंबर 1-2 वर आणि या संघ आपण ताबडतोब राऊंडचा ताबा घ्या. थोडंसं सर्व प्रेक्षकांचे सर्व संघाचे स्वागत आयोजकांच्या वतीनं आणि स्पर्धेकडे जाऊया. मैदान क्रमांक 1 शहापूर वर्सेस नागाव. आपण पाहतो दोन्ही छोट्या संघामध्ये लढाई निश्चित आघाडी जी आहे ती शहापूर संघाकडे आहे आणि ती आघाडी मोडण्याची ताकद मात्र नागाव संघाकडे सुद्धा आहे. काय ताकद वापरणार नागाव संघ, काय रणनीती अवलंबणार या ठिकाणी सर्व शिरगाव संघ आणि जयभवानी बिरवाडी संघ. आपण विनाविधानचा मैदान क्रमांक 2 कडे रवाना व्हायचं आहे. दोन्ही संघाला विनंती असेल की आपण मैदान क्रमांक 2 कडे बापूजीदेव शिरगाव आपण मैदान क्रमांक 2 कडे यायचं. चला बापूजीदेव शिरगाव आपला संघ घेऊन या ताबडतोब. बापूजीदेव शिरगाव यजमान संघ निलेश सातामकर ताबडतोब आपला संघ उपस्थित करा. चला बिरवाडी संघ